रमाशंकर खूप मोठं नाव आहे. आरसीसी राया, ग्रीषा 11 आरसीसी राया टीम. आपण कुठेही जायचं नाही, आपण थांबायचंय. पहिला बॉल फुल टॉस, ब्रेड अँड बटर बॉलची संधी आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर 4 चौकार. आमणे गावाचे नवनाथजी पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आमणे संघाला. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे, सुभाजी केंबारी सर आणि गिरसे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे आहे. आपण आल्याची नोंद आपण या ठिकाणी करायची आहे. जाऊया मॅच कडे. खऱ्या अर्थानं पहिल्या बॉल पासून धावांचा पाऊस मी तर म्हणेन पडलाय. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर 4, बॅक टू बॅक 2 चौकार. सेकंड इन अ रो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सत्यम. सांगत असताना सत्यम परमदिमयी आणि पाहता पाहता जे पाहायला मिळतंय ते सत्य आहे. बॅक टू बॅक दोनही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज सत्यम. चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. पण क्रिकेट आहे, कोणते क्षण कुठे बदलतील मित्रांनो सांगता येत नाहीत. इथे बॅकफुट वाले स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मधून निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार. 3 इन अ रो. तीन चेंडूमध्ये 3 चौका ठोकलेत फलंदाज सत्यम यांनी. पॉवर प्ले मध्ये कसा खेळ करावा, इंटरनॅशनल क्रिकेटवर आम्ही पोहोचलो तर एका क्षणात हिटमॅन रोहित शर्मा हे नाव गुगल वर सर्च करू शकता. तो खेळ त्या ठिकाणी होतो आणि वारंवार द किंग ऑफ क्रिकेट विराट कोहली हे नाव कोण विसरेल. हे सातत्याने आदर्शवत असणारे खेळाडू आमच्या डोळ्यासमोर आजही आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. बॉल गॅप मधून निघून चाललाय. क्लिअर ऑफ द विकेट. डी स्क्वेअर लेगला डीप मध्ये पोहोचण्यापूर्वी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक 4 आणि पहिल्या षटकामध्ये चौकारांची बरसात होताना पाहायला मिळते. चौकार. नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी गुंगावताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. उर्वरित काम विकेट किपरनं केलंय. फलंदाज होत आहेत बाद. धक्का लागेल टीम या सामने या संघाला. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करणारी टीम विवेक इंटरप्राइजेस अमने या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. तब्बल आणि तब्बल 17 धावा. मी तर म्हणेन या मैदानावर धावा बनवाव्या लागतील. मागील सामना प्रेक्षकांनी पाहिला असेल. ग्रीषा 11 आरसीसी राया विपक्ष जय मातादी टिटवाळा. टिटवाळा संघानं पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या होत्या 52. पण त्याच 52 धावा कुठेतरी खुजा आणि कमी पाहायला मिळाल्या. त्यावर वर्चस्व गाजवलं राया संघानं. 53 धावा याच मैदानावर बनवण्याचा इतिहास काही क्षणापूर्वी तुम्ही पाहिला असेल. त्याच अनुषंगाने धावा बनवाव्या लागतील विवेक इंटरप्राइजेस आमने या संघाला. कारण प्रतिस्पर्धी टीम इंद्रानगर मांडा ही देखील टीम कमी नाहीये. प्रेक्षक पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती टीम विवेक इंटरप्राइजेस आमने या संघाचे धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 17.
शुभम यांच्यावर. शुभम येत आहेत गोलंदाजीसाठी. स्टार्टिंग एंडवर देवेंद्र. खर तर या सामन्यातील पहिला चेंडू खेळताय देवेंद्र. फटक्यामध्ये राग पाहायला मिळाला. क्लासचा थोडा अभाव आहे, या कारणे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॉल निघून गेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल फलंदाज सत्यमनं जो धावांचा मनोरा उभा केलाय ना, त्यावर मात्र आत्मविश्वास वाढवणारी फलंदाजी यानंतर होणं डगआउटला अपेक्षा राहील, शंका नाहीये. फटका चांगला आहे, बॉल निघून चाललाय कव्हर स्वीपरला. एक टप्पा घेतलाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील या बॉलवर. 4 चौकार. आत्मविश्वास पुन्हा एकदा द्विगुणित. देवेंद्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्टान्स चेंज केला, इनफिल्ड मध्ये चेंडू वाढवलाय. मी मगाशी सांगितले आत्मविश्वास नावाची गोष्ट फलंदाज देवेंद्र आणि प्रशांत यांची वाढली असावी, कारण जी सुरुवात सत्यम यांनी करून दिली आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज देवेंद्र यांच्या बॅटमधनं. गोलंदाज सज्ज आहेत शुभम. जाऊ दिले बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. न्याहाळलं ऑफिशियल सांगत असताना व्हाईट बॉल एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धाव फलकावर 23. स्टार्टिंग एंडवर फलंदाज प्रशांत. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्रिकेटचा क्लास. बल्ला घुमा स्टेडियम झुमा. षटका. मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. एक धाव जोडण्याचा प्रयत्न वारंवार राहील, कारण विवेक एंटरप्राइजेस सामने संघाच्या कर्णधाराला देखील माहित आहे, ज्या वेळेस इंदिरानगर मांडा संघाच्या कर्णधाराला विचारलं होतं किती धावा प्रतिस्पर्धी संघानं बनवल्या म्हणजे तुम्हाला वाटेल तुम्ही सेफ असू, त्यावेळेस सांगितलं होतं जरी 60 बनल्या तरी आमच्या फलंदाजामध्ये क्षमता आहे 61 धावा बनवण्याची. आणि त्याच अनुषंगाने धावा बनवतायत. फटका फसलाय, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाले नाही, अपूर्ण राहिला आणि डीप मधल्या फिल्डरने पकडलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी आहेत गोलंदाज शुभम. तीनही वेगवेगळे गोलंदाज पहिल्या पूर्वार्धामध्ये वापरण्याचा मानस मित्र म्हणून इंदिरानगर मांडा संघाचा राहिलेला आहे, कारण पहिलं षटक फेकलं रामाशंकर या गोलंदाजानं, दुसरं षटक शुभम यांच्या नावावर राहिलं आणि तिसरं षटक शिवम पुन्हा एकदा येत आहेत. इथे लेग ब्रेक बॉल, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक होते, फलंदाज होतील बाद. आणखी एका विकेटचं पतन.
पहिले 3 खेळाडू बाद, देवेंद्र देखील बाद, सत्यम देखील बाद, प्रशांत देखील बाद आणि आता सागर आणि अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज आहे. शिवम पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरलाय. चेंडू टर्न करण्यामध्ये यशस्वी राहतोय. चेंडू गरकन वळवण्याची क्षमता गोलंदाज शिवम नावाच्या गोलंदाजामध्ये आहे. आपल्या बोटातील जादू पहिल्या बॉलवर दाखवली. लेग ब्रेक बॉल फेकले जात आहेत. चांगले चेंडू रिलीज केले जात आहेत आणि अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर जास्तीत जास्त चेंडू लेग ब्रेक बॉल करणारे अनेक प्रकारचे खेळाडू अनेक वेळा वारंवार अनेक मैदानांवर पाहिलेले आहेत. कोण विसरेल एक एक नाव. अभिजित दुधे नावाचा गोलंदाज आज टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द गाजवतोय. कमीत कमी वयामध्ये प्रतिभा संपन्न करणारा आलिम घरचा सितारा हिमांशू पाटील हे नाव देखील टेनिस बॉल कारकिर्दीमध्ये आपलं नाव गाजवतोय. शहापूरचा सितारा आखादी देशांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा दबदबा अबाधित ठेवला. जेडी जयदीप भोंडिवले हे नाव कोण विसरेल. तो प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार नावाचा गोलंदाज आज आपल्या नावाला खऱ्या अर्थानं साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. चांगले चांगले गोलंदाज टेनिस बॉल कारकिर्दीमध्ये वारंवार पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये एक नाव शिवम आपल्या संघासाठी लेग ब्रेक बॉल चांगली गोलंदाजी करतायत. शेन वॉन हे नाव खऱ्या अर्थानं लेग ब्रेक बॉल नावाचं विश्वविद्यालय आहे आणि पाहता पाहता ते धडे अनेक प्रकारचे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील खेळाडू घेताना पाहायला मिळतात. बदललेला क्रिकेट आहे. 7 समुद्रा पल्ल्याड पोहोचलेला टेनिस बॉल क्रिकेट. जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये टेनिस बॉलची खऱ्या अर्थानं मॅच रंगली गेली तेव्हा कळालं की आज खऱ्या अर्थानं सलाम करावा असा खेळ क्रिकेटचा रंगलाय. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा यांच्या वतीनं स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हा स्पर्धेचा पहिला दिवस. मॅच क्रमांक 2 इंद्रानगर मांडा विपक्ष विवेक एंटरप्राइजेस आमने या दोन संघांच्या दरम्यान जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. पहिली इनिंग चालू आहे. शिवम गोलंदाजी करतायत. आपल्या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि कमीत कमी धावा देण्याचा मानस गोलंदाज शिवमचा आतापर्यंत राहिलेला आहे. टीमची टोटल धावफलकावर 36 धावा. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गोलंदाज शिवम यांनी. इथे देखील फटका चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड झाला. गॅप शोधलाय परंतु पाहूया काय घडेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर 4 चौका. आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाचे संघ मालक आणि कॅप्टन अर्थात शिवाजी केंबारी सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आपले या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गिरसे आणि टेंबरे ही दोन नावं पाहिली ना तर एक गिरसे म्हणजे संदीपजी दिमाने आणि दुसरा म्हणजे आर्यन स्पोर्ट टेंबरे म्हणजे योगेश कोर. 6 चेंडूमध्ये 6 षटकार दोन्ही संघाच्या अनेक खेळाडूंनी मारणारा अनेक मैदानांवर पाहिले म्हणजे पुढील मॅच देखील फार मजेशीर असेल शंका नाही आहे. जबरदस्त मॅचचं नियोजन जबरदस्त स्पर्धा. मी मगाशी सांगितलंय काही गोष्टी फक्त आणि फक्त डोळ्यांच्या पापण्यांपुरता मर्यादित नाही आहेत. थेट काळजात जाऊन विराजमान होतात आणि त्यामधील स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 वारंवार तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे ज्या क्षणांची आम्ही आतुरतेने वाट पाहतो तो क्षण अर्थात विद्यमान स्थितीमध्ये चाललेली ट्रॉफी आहे स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. प्रेक्षको 3 षटक संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर विवेक एंटरप्राइजेस आमने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 40 धावा. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 9. उतरता आलेख पाहायला मिळतोय. पाहूया हाच उतरता आलेख किती आबाधित ठेवेल टीम इंद्रानगर मांडा. गोलंदाज सज्ज आहेत अमन. यावेळी फुलटॉस हातातनं चेंडू निसटलाय. संधी सोडणार नाही आहे आणि इथे ब्रेड आणि बटर बॉल फुलटॉस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. क्रिकेट सांघिक खेळ आणि वैयक्तिक जबाबदारी आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पार पाडतायत फलंदाज अरुण. जबाबदारी नावाचं आयुर्वेदिक टॉनिक पाहिल्यानंतर खेळाडू थकत नाही आणि न थकता न थांबताना हाताची माणसं काम करतात. जगाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. एक टप्पा घेतलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. चेंडू अडवलाय. 2 धावा आपल्या संघासाठी मित्र म्हणे निश्चित वाचल्या असाव्या. थ्रो देखील केलाय आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल.
टीमची टोटल आपण पाहतोय एक एक पाऊल पुढे टाकलंय विवेक एंटरप्राइजेस आमने या संघानं. टीमची टोटल धावफलकावर 48 धावा. सुंदर वातावरण, दैदिप्यमान असणारी स्पर्धा, खूप सारी ऐश्वर्य संपन्न मेहनत या संपूर्ण व्यवस्थापन समितीने केली आणि त्यानंतर स्वर्गाचा सतार दरवाजा उघडा करायला लावणारा हा सुंदर शामियाना आज या ठिकाणी उभा राहिलाय. भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय, परंतु इथे काय घडलंय अंपायर सांगत असताना फलंदाज होतील बाद. LBW कल हमारी आज तुम्हारी. आणि आज जर पाहिलं तर अरुण नावाच्या फलंदाजाने गोलंदाज अमनच्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि तिसऱ्या बॉल मध्ये फलंदाज अमनला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले गोलंदाज, माफ करा अरुणला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले गोलंदाज अमर. ओव्हरपिच बॉल आणि त्यानंतर धमाका, बॉल थेट टिटवाला स्टेशनला. षटकार. आपल्या संघासाठी घोंगावताना पाहायला मिळालं. ओव्हरपिच बॉल होता, त्यानंतर धमाका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णय यायचा बाकी आहे. सेकंड इन अ रो भावेच्या बॅट मधनं पॉवरफुल तडाखा. षटकार. थँक्यू डीजे. अमन नावाचा गोलंदाज या षटकामध्ये भरपूर मार खातोय. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 2, तिसरी विकेट, चौथा 6 आणि पाचवा देखील षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल, आक्रमण करण्याची संधी नाही आहे. निश्चित या बॉलचा सन्मान होईल कारण फेकला यॉर्कर. पाहता पाहता षटक संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम विवेक एंटरप्राइजेस आमने या संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 60 धावा. काय कमावलंय आणि काय गमावलंय. जरी विकेट्स गमावल्या असल्या तरी विवेक एंटरप्राइजेस आमने संघानं फार काही कमावलंय. 15च्या सरासरीने धावसंख्या 60 पर्यंत नेऊन पोहोचवलेले. अजूनही 6 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे. भाऊया काय घडेल या 6 चेंडू मध्ये आणि जवळपास 17 मिनिटे 12 सेकंदामध्ये आपण पाहू शकाल ही सगळी घडामोड पाहायला मिळते. कौतुक करेल. आर्यस फूड टेंबरे संघाचे सन्माननीय सुभाजी केबारी सर, त्यांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी सज्ज आहे. गेरचे संघ देखील दाखल झाला आहे. संदीप दिवाने त्यांची संपूर्ण टीम. तुर्तास जाऊया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचा षटक, गोलंदाज सज्ज आहेत. शुभम. पहिला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इनफिल्ड मध्ये चेंडू पडलाय, परंतु काय घडलाय. असं म्हणतात या जगामध्ये कोणती गोष्ट लेझी आपण घेऊ शकत नाही. सहजगत्या क्रिकेटमध्ये सगळं काही सोपं नाही आहे. कधी कोणते क्षण दुखी करतील, कधी कोणते क्षण आनंदी करतील सांगता येत नाही. वाटलं होतं चेंडू कलेक्ट केला जाईल, परंतु एक एक क्षण फार महत्वाचा आहे. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर तब्बल 62 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. विनंती करेल टेंबरे आणि गेरसे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज व्हायचे आहे. 5 चेंडू नंतर टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. जाऊ मॅच कडे. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज सज्ज शुभम. ओव्हरपिच बॉल
बॉलला पाठवलंय सीमारेषेकडे, हवेमध्ये बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एअर हॉस्टेसला टाटा बाय बाय करत येस इट्स अ मॅक्सिमम षटकार. भावेश नावाचा खेळाडू आणि एका बाजूला पाहिलं तर सागर, जबरदस्त षटकार ठोकला. आणि सागर नावाचं वादळ यापूर्वीच्या चेंडूवर जणू काही प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना उघड उघड आव्हान देताना म्हणत असावं, हे सागर, अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. जबरदस्त षटकार ठोकला, दडपण, त्यानंतर वाईट बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. सागर मैदान सोडेल पण अभिमानाने आपली कामगिरी पूर्ण करून यस सागर बॅक टू द रगआउट. विकेट, षटक संपलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम विवेक एंटरप्राइजेस आमने संघाची धावसंख्या धावफलकावर बनली गेली 7 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा. विजयासाठी तब्बल 73 धावांचं आव्हान टीम इंद्रानगर मांडा या संघाला. तुर्तास आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि गेरसे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच या. हरियप फास्ट यायचे.
पण या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन दादा दळवी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे नितेश दादा मेहर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. टॉस इथे जिंकलेला आहे आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे संघाने. धनाजी टॉस जिंकलाय. 5 षटकांची लढत आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अभिनंदन. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण महत्वाची मॅच मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला संघ आई एकविरा गुरवली स्पोर्ट सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. हॅलो 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीटच करायचे. मॅच आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला इंदिरानगर मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये विवेक एंटरप्राइजेस आमने हा संघ आपण मैदानामध्ये पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. निर्धारित 5 षटकांची लढत. संपूर्ण जर या स्पर्धेचा विचार केला 8 संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत आणि 8ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. तिसरा सामना या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल तो गैरसेवी पक्ष आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आहे. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळालं. एक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 73 धावांचं लक्ष आणि त्याचे पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जातो ते आपल्याला पाहायचंय. सूरज आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर इनवर निखिल, गोलंदाजी मार्कवर सागर. सागरचा हा चेंडू आडव्या पाठना फटका जो मात्र खेळलाय. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आहेत. संपूर्ण प्रेक्षक वर्गाची गर्दी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्यामध्ये आमचे मित्र नयन जाधव, अर्पित पगार, तुषार उपस्थित आहेत, धनंजय उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला अजून एक जबरदस्त चेंडू. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय, अप्रतिम गोलंदाजी विवेक एंटरप्राइजेस या संघाकडून पाहायला मिळते. 73चा पाठलाग करत असताना P1च्या आणि P2च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. त्या धावांवर रोख लावली आहे मी म्हणेन. गोलंदाज तयार. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर. रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली. पहिला धक्का. धावफलकावर धावसंख्या 2 धावा आहेत. पहिली विकेट इथे मात्र प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळालं ते सागर. न्यू बॅटर मैदानामध्ये रोहित आलेत. इन ॲट नंबर 3. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षक आपलं काम उर्वरित कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळेल. भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा आहे. स्वर्गीय एकनाथ शेट दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा सातत्यानं गेले अनेक वर्ष या क्रीडा स्पर्धेची खूप मोठी चर्चा नेहमीच होताना पाहायला मिळते. अनेक वर्ष आपण 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा पाहिली, परंतु संघांचा प्रतिसाद पाहता या वर्षी 5 दिवस ही क्रीडा स्पर्धा केली. अजून एक विकेट येते. अजून एक धक्का. टीम मैदानामध्ये खेळत असताना इंदिरानगर मांडाला फलंदाज बाद.
पहिल्या षटकामध्ये 2 धावा आहेत, 2 महत्वाच्या विकेट ज्या मात्र प्राप्त केल्यात. कोणताही गोलंदाज विवेक एंटरप्राइजेस सामन्याचं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर मंगेशजी जोशी यांच्या वतीनं प्राइज आलेलं आहे ते 1000 रुपये. तर षटक क्रमांक 2 मध्ये पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे होती. भावेशला आमंत्रित केले गोलंदाजी साठी. संदीप दादा उपस्थित होत आहेत. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. भावेश, संपूर्ण शिवम स्पोर्ट गिअरचे हा संघ उपस्थित होतोय. त्यांचा सामना आर्यन स्पोर्ट कप टेमरे या संघामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची लढत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. भावेश यांच्या हातामध्ये चेंडू. 73 धावांचं लक्ष्य. त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं रणयुद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ अतिशय नामवंत आहेत. त्यांनी आपल्या विभागामध्ये आपलं खूप मोठं नाव केलेलं आहे. ते 2 संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. भावेश इथे टाकलेला हा चेंडू वेगाने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. डॉट चेंडू येताना जो मात्र पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारच्या धावा येणं आवश्यक होतं त्या धावा येताना पाहायला मिळत नाहीये. भावेशला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर निखिल आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर रमाशंकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय. चेंडू हवेमध्ये. झेल तिथे निसटला. झेल सटकला. तोपर्यंत संधी होती रमाशंकर आणि निखिलला. 2 धावा ते कंप्लीट करतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने 4 या धावसंख्येवर इंदिरानगर मांडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग जर आपण पाहिला 73 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने. लाईन थोडीशी खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू आहे आणि तो तिथे घेतलेला आहे टीम विवेक एंटरप्राइजेस. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसरे पंच प्रवीण विषय भावड्या सर आहेत. काय निर्णय येतो तो आपल्याला पाहायचा आहे. पंचांनी अवांतर चेंडू दिला आणि त्याला रिव्ह्यू केला. ते क्षेत्ररक्षण करणारे टीम विवेक एंटरप्राइजेस आमने. फेअर डिलिव्हरी आहे. जो रिव्ह्यू घेतला तो सक्सेस होतोय टीम विवेक एंटरप्राइजेस आमनेकडून. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण भावेशला पाहतो. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. निखिलच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर आपण पाहिला P2चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत इंदिरानगर मांडा या टीम कडून. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती काऊ कॉर्नर मध्ये येतील. बॉल कव्हर केला. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरार भावेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 73 धावांचं लक्ष आहे. दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये RCC रायाने कमालीची सेसिंग केली. इथे टाकलेला हा चेंडू.
तिथे एसटी रक्षक कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल येते या बॉलवर. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये कंप्लीट झालं. प्रदीप दळवी सरांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 बनवायच्या 63. संधी देऊया DJ मनीष. मध्ये धावा बनवायच्या त्या अजूनही विजयासाठी 63 धावा. मंथन आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी होती ते आपल्याला पाहायचं. खूप मोठं लक्ष. 18 बॉल मध्ये 63 धावा. 21 धावा प्रति षटकामध्ये चेस करायच्यात. मोठे फटक्यात आलेले नाहीयेत. निखिल आणि रमाशंकर या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्फत मंथन यांना आपण पाहतायत. मंथनचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. रनआउटची संधी आहे. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. मंथन या खेळाडूला मोठ्या फटक्यांपासून खूप दूरवरती ठेवलंय. विकेट केलाय निखिलने. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. बॉलच्या खाली विकेट आली. निखिलला आता परतावा लागेल. अजून एक धक्का टीम इंदिरानगर मांडाला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील ते शुभम. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी असावेस. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. खूप मोठ्या धावसंख्येचं पाठलाग. 73 धावा. मनोवैज्ञानिक दबाव. त्यामध्ये पॉवर प्ले मध्ये न आलेल्या धावा अडचणींमध्ये टाकत असताना इंदिरानगर मांडा या टीमला. मांडा टिटवाळा विभागामध्ये देखील या टीमचं खूप मोठं नाव आहे. परंतु आज संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक इंटरप्राइजेस आमनेच्या समोर. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल शुभमच्या पाठमधून आता आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. त्या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. रमाशंकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज मंथन. या षटकामध्ये मंथनची गोलंदाजी जबरदस्त राहिली. 5 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. इथे टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर गलीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे हलकस अपील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावर 17 धावा आहेत. 70 रन ऑन द बोर्ड. संधी देऊया DJ मनीष.
आणि बॅटर मैदानामध्ये राजन दाखल होताना पाहायला मिळतील इन ॲट नंबर 6. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. संघाची धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असताना थोडासा एकतर्फी सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची बॅटिंग राहिली सेकंड इनिंग मध्ये. विजय तयार आहे. विजयचा हा चेंडू रडार मध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. येताना पाहायला मिळाला. इथे देखील टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. खूप सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. 4. चौकार येताना पाहायला मिळाला. इथे देखील टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न विजयच्या विरोधामध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रमाशंकर एकाकी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या मिळेल ती 31. 31 धावा धावफलकावर आहेत. घेतात त्यामुळं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 6 चेंडू 42 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होईल या अंतिम षटकामध्ये. सागर आलेत आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकता सागर या गोलंदाजाला त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. सागर इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. 31. 31 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. सागरला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. सागरची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी बॉल पिकअप केला, गॅदर केला. तोपर्यंत मिळालेले एक सिंगल धाव आहे. धावफलकावर 32. 32 धावा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्ग. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा. शिवम स्पोर्ट गेरसे टॉस जिंकलाय. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण तयारीमध्ये राहायचं. जशी मॅच कंप्लीट होईल लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे शिवाजी केंबार यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. स्वतः देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विद्यमान सरपंच टेंबरे गावचे मुरबाड तालुक्यातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातील एक मातब्बर संघ शिवम 11 गेरसे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
एक सिंगल धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 35. 35 धावा. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती. 1 2 3 चौकार. 4 धावा. अभिनंदन. विजयी संघाचं कौतुक. पराजित संघाचं देखील स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. यानंतरच्या मॅच मध्ये खूप मोठमोठाले नाव आहेत. नरेंद्र देवाने असतील, संदीप देवाने असतील, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड. दुसऱ्या बाजूला योगेश कोर, सुभाष केंबारी, किरण ठाकरे इन ऍक्शन मध्ये. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. दोन्ही संघांमध्ये खूप मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. जशी पहिल्या इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये थोडस परिवर्तन ऐकूयात. रमेश शिंदे महाराज यांचा आवाज आणि या अगोदरच्या सामन्याचा म्हणजे आता पार झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय सागर या खेळाडूला, ज्याने 2 षटकं टाकली, धावा खर्च केल्या फक्त 10 आणि विकेट